भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गीता पठणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात संस्कार भारतीच्या महिलांनी गीतेचे श्लोक सामूहिकरित्या पठण करून वातावरण धार्मिक आणि पवित्रमय केले। कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान मोदीच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर विविध प्रकारचे उपक्रम होत आहेत। गीता पठणासारखे कार्यक्रम आपल्याला भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडतात। या उपक्रमामुळे पंतप्रधानांना आणखीन बळ मिळेल आणि त्यांच्या हातून देशात अधिक विकास कामे होतील। यावेळी कार्यकर्त्यांनी मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, तसेच पुढील कार्यकाळ देश अधिक प्रगतीपथावर जाईल असा विश्वास व्यक्त केला। संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, विविध संस्था असतील, प्रत्येक जण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात। आज पनवेल मध्ये आदरणीय या भागातील लोकप्रिय असे आमदार प्रशांत ठाकूरजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण टीमने संस्कार भारती आणि संस्कृत भारती या एकत्र विद्यमातून एक चांगला उपक्रम देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये अतिशय ताकद बळ मिळावं या दृष्टिकोनातून भगवद्गीतेचं एक चांगल्या पद्धतीचा यज्ञ गुरुकुल न्यास यांच्या माध्यमातून त्यांनी केलाय। शेकडो कार्यकर्ते हे एकत्रपणे भगवद्गीतेचं वाचन करतात आणि त्यामुळे एक वेगळी अशी ऊर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या संपूर्ण उपक्रमामुळे मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। सर, एक वेगळा व्हिडिओ जर्नलिस्ट पुरुषोत्तम कनेजा, पंकज बेनवेंसह प्रिया जैनचा रिपोर्ट, पनवेल। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।